जय श्रीराम. युलिप ग्रो शेतकरी समूहामध्ये सर्व शेतकऱ्यांचं सर स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आत्ता जो प्लॉट आहे हा आपला भेंडीचा प्लॉट आहे आणि हा भेंडीचा प्लॉट आहे मोखाड्यामध्ये. तर डॉक्टर धग सर याचं व्यवस्थापन सगळं बघत असतात आणि हा जो पूर्ण प्लॉट आहे हा 38 बॅरल सिस्टम या साऱ्या सिस्टमवर हा डेव्हलप केलेला प्लॉट आहे. याला जे इन्सेक्टिसाइड फंगीसाइड इथं कुठले यूज झालेले नाही, फक्त हे 38 बॅरल सिस्टमनीच हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे. मॅक्झिमम याच्यामध्ये 90% जो रोल आहे तो बॅरल सिस्टमचा आहे. आणि इथे सर इथे पावसाळा कसा असतो इथे पाऊस. नमस्कार, मी डॉक्टर सुमित ढाक. पालघर जिल्ह्यातील हे मोखाडा तालुक्यातील पळसपाडा हे गाव आहे. मोखाडा तालुका हा आदिवासी बहुलता असून अतिदुर्गम भागामध्ये येतो पालघर जिल्ह्यामध्ये, जिथे शेती हा विषय म्हणजे शक्यतो घेतच नाही. त्याच्यामध्ये आपण गेल्या वेळेस 2-3 वेळा कलिंगडाचं विक्रमी उत्पन्न केले, त्याच्या बातम्या सुद्धा आल्या. आणि आता आपण भेंडीचा प्लॉट जो बघतोय तर हा म्हणजे इथे असं जरा की 3000 mm 4 महिन्यामध्ये पाऊस पडतो. 3000 mm हा त्याच्या खाली म्हणजे शक्यतो पाऊस नसतोच. तर असं धरा की गेल्या महिन्यामध्ये कंटिन्यू म्हणजे दिवसापासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू पाऊस असतो. सूर्यप्रकाश म्हणजे महिनाभर इथे बघायला भेटत नाही. अशा पद्धतीने मध्ये आपण युलिप ग्रो ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेडचे जे प्रोडक्ट आहेत, जे जयेश वागचौरे सर आहेत, यांच्या थ्रू आपण वापरतोय. तर तुम्ही बघू शकतात का आज आपला 7वा खुडा झालेला आहे याचा. आणि कुठे तुम्हाला बुरशी आणि अळी ही पूर्ण प्लॉटमध्ये कुठेच दिसणार नाही. तर हे सगळं 28 बॅरल सिस्टीमचा कमाल आहे, कारण आपण इथे 90% बऱ्यापैकी इम्प्लिमेंट केलेलं आहे. त्याचा जे आपण त्याच्यावरती शिफ्ट झालो तर आपला केमिकलचा खर्च किती झाला असं जरा का म्हणजे आता आपण हे 7 दिवसाने याची ट्रीटमेंट करतो आणि केमिकल शक्यतो नाहीच, म्हणजे असं निग्लिजिबल आहे खर्च. म्हणजे 5% 5% म्हणू शकतो. 100 रुपयामध्ये 100 रुपयामध्ये 5 म्हणजे नाहीच आहे. आणि हा जो प्लॉट आहे हा टोटली बायोलॉजिकली डेव्हलप झालेला प्लॉट आहे. याच्यामध्ये तुम्ही बघा कुठल्या प्रकारचा फंगस नाही, करपा नाहीये, कुठल्या प्रकारचा व्हायरस नाहीये. फळांनी ही पण हे बघा तुम्ही इथे बघू शकता. हे बघा अशा भेंड्या लागलेल्या आहे. भेंड्याचा कलर, कॅनोपी बघा, ही फ्रेशनेस बघा तुम्ही. भेंडी कशी एकदम टवटवीत आहे आणि प्रत्येक पानाच्या पुढे एक भेंडी लागलेली आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे असे प्रत्येक झाडाला 1 2 3 4 5 6 7 8 आता इथे शेंड्याला 9 10 11 12 म्हणजे आता ही प्रॉपर म्हणजे मिडल स्टेजला जेव्हा ज्यावेळेस येईल त्यावेळेस खालून पण त्याला फुटवा येईल आणि वरचं पण प्रोडक्शन चालू राहील. तर याच्यामध्ये सर तुम्हाला जे आपण तंत्र इथं वापरतो या साऱ्या सिस्टमचं, जे आपण सॉइल फुडवेवर इथं काम केलं, त्याचा बेनिफिट काय जाणवलं तुम्हाला? बेनिफिट म्हणजे आपली सुपीकता जी जमिनीची आहे ही आहे तशीच राहिली. आणि त्याच्यामध्ये जे गांडूळ आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे तुम्ही असे बघाल ज्या म्हणजे गांडुळाची संख्या खूप आपोआप तयार झाली. ती ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे ऑलरेडी तो जमिनीमध्ये होता, तो इथे आला. आता इथे सगळ्यात महत्वाचा विषय, 24 तास पाऊस असताना 12 दिवस नॉनस्टॉप पाऊस होता इथे, तरी भेंडी खराब झाली नाही, कुठली मर आली नाही, काहीच झालं नाही. बाकीचे पूर्ण प्लॉटला म्हणजे कुठेच नाही. टरबूज पण होतं, टरबूजाला कधीच इथं विल्ट आलेला नाही, कारण हे पहिल्या दिवसापासून आपण सॉइल मायक्रोबायोलॉजीवर काम करतो आणि त्याचे हे परिणाम आहे. तर सर हे ज्या विषमुक्त भेंड्या आहे याचा मुंबई मार्केटला आपल्याला वेगळा भाव भेटतो का? हा, डहाणू मार्केटला आपण देतो. मुंबईपेक्षा आपण कलिंगड पण म्हणजे मुंबईपेक्षा जवळ जे आहे डहाणूचं मार्केट तिथे आपण देतो. आपण जो कलिंगड दिला त्याला पण चांगला रेट आला आणि आता आपली ही 35 रुपये किलोने भेंडी जाते सध्याच्या. हा, म्हणजे चांगला रेट आहे आणि क्वालिटी त्यांना आवडलेली आहे व्यापाऱ्यांना का ऑर्गॅनिक असल्यामुळे म्हणजे त्यांची ती त्याची जी साईन आहे त्याच्यामुळे त्यांना ते वाटते की ही भेंडीमध्ये काहीतरी विशेष. तुम्ही बुरशी आणि आपलं काम सॉइल मायक्रोबायोलॉजी याने 100% आपण याच्या फंगस याचे आजार नियंत्रित करू शकलो का? हो, याच्यावरती फंगस कधी आलेली दिसली नाही. आणि 2 वर्षामध्ये आम्ही कलिंगड लावला, कलिंगडमध्ये कधीच फंगस आली नाही. म्हणजे याचा फंगस बुरशी किती पाऊस असला तरी युलिप ग्रोचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामुळे बुरशी मुक्त आपला प्लॉट होतो
आणि बाकीच्या गोष्टी सुपीकता झाल्या, खालचा जो सॉइलचा जो बेस आहे हा भक्कम होतो. विशेष म्हणजे ओलिव्ह ग्रोच्या प्रोडक्टमुळे बुरशीमुक्त आणि विषमुक्त हे दोन म्हणजे आपल्याला आणि क्वालिटी ही प्रोडक्टची भेटते आणि हे आम्हाला येत्या 3 वर्षामध्ये आमचा वैयक्तिक चांगला अनुभव आहे. त्याच्यामुळे शेतकरी बांधवाने म्हणजे जर तुम्हाला बुरशीमुक्त विषमुक्त शेती करायची असेल तर ओलिव्ह ग्रोचे जे बॅरल सिस्टीम आहे हे लावणं गरजेचं आहे. हे शेतकऱ्यांनी समजून घ्यावं, कारण केमिकल कंपन्यांना आपण जे पैसे देतो त्याच्यापेक्षा म्हणजे जे ऑर्गॅनिक कंपनी आहे जशी ओलिव्ह ग्रो यांच्याशी तुम्ही संपर्क साधून आणि कमी पैशामध्ये जिथे आपले 100 रुपये जाणार आहेत तिथे जर समजा आपल्याला 50 रुपयामध्ये एखादी गोष्ट भेटत असेल आणि त्याचे रिझल्ट आम्ही तर 3 वर्ष बघतो की खूप चांगले आहेत, अशा पद्धतीने शेती करावी हे आपल्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे. चला, जय श्रीराम. जय श्रीराम.